तर आपण खांडेकरांच्या या 5 कादंबऱ्यांविषयी आज गप्पा मारणार आहोत. त्यातली सर्वात पहिली आणि खूप खूप फेमस असलेली कादंबरी म्हणजे ययाती. दिसते येस, हिला ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. खूप फेमस कादंबरी आहे. यात काय आहे, याची कथा काय आहे, तुम्हाला गुगलवर इझिली मिळून जाईल. त्यानंतर सेकंड आणि माझी पर्सनल फेवरेट कादंबरी, जिने मला वि स खांडेकरांचं एकदम फॅन बनवलं, ती आहे अमृतवेल. तिसरी मला आवडलेली वि स खांडेकर यांची कादंबरी आहे अश्रू. या कादंबरीमध्ये आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श शिक्षक होण्यासाठी तडफडणारा जो सामान्य माणूस आहे त्याची कथा मांडली. नंतर चौथी कादंबरी आहे सुखाचा शोध. त्यामध्ये एका कर्तव्यदक्ष पुरुषाची स्टोरी सांगितलेली आहे की एवढे सगळे कर्तव्य पार पडून, जबाबदाऱ्या एकदम फाईनली परफेक्टली पार पाडून सुद्धा तो माणूस त्याच्या संसारात सुखी नाहीये, समाधानी नाहीये. का? त्याचं काय कारण असावं, तो या कादंबरीचा मेन गाभा आहे. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट क्रौंचवध. ही मी रिसेंटलीच संपवली आहे कादंबरी. तर याच्यामध्ये सुद्धा मेंदू आणि मन या दोघांमध्ये जेव्हा द्वंद्व चालू असतं तेव्हा माणूस म्हणून आपली किती मुस्कटदाबी होते हे या कादंबरीमध्ये क्रौंचवधमध्ये सांगितलेलं आहे.